नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट आणि पश्चिम बंगालमध्ये असलेलं तृणमूल सरकार यांच्याशी संबंधित एका प्रकरणामध्ये 9 जानेवारी रोजी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये एक सुनावणी झाली. सुनावणीच्या दरम्यान प्रचंड मोठा गोंधळ झाला आणि या गोंधळामुळे न्यायमूर्ती सुब्रा घोष यांना ही सुनावणी स्थगित करावी लागली. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, अशा प्रकारची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. तुम्हाला उच्च न्यायालयाचं जंतर मंतर करायचं आहे का, असा सवाल सुद्धा उपस्थित केलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे की जर आम्ही हस्तक्षेप केला नाही तर अराजकाची परिस्थिती निर्माण होईल, असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांवर तृणमूल सरकारने जो FIR दाखल केलेला आहे त्याला स्थगिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि तृणमूल सरकारला नोटीस जारी केलेली आहे. या नोटिसीचं उत्तर तृणमूल सरकारला म्हणजे ममता बॅनर्जी यांना येत्या 3 दिवसात द्यायचं आहे. अर्थात ममता बॅनर्जी सध्या अडचणीत आलेले आहेत. 9 जानेवारी रोजी कोलकाता हायकोर्टामध्ये जे काही प्रकार झाले त्याच्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी आर्टिकल 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि या प्रकरणावर आज सुनावणी झाली होती. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली एका कोळसा घोटाळ्यापासून, कोळशाच्या तस्करीपासून. ईडीचे अधिकारी या प्रकरणामध्ये तपास करत होते. हळूहळू धागेदोरे उलगडत गेले आणि या प्रकरणाचा कुठेतरी संबंध तृणमूलच्या नेत्यांशी आहे. इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी अर्थात आयपेक्सशी आहे, ज्याचे सहसंस्थापक प्रतीक जैन आहेत, ज्यांच्या घरावर 8 जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली, त्यांच्या कार्यालयावर धाड घातली. आणि या आयपॅकचे संस्थापक राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर आहेत, याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. ईस्टर्न कोलफिल्ड ही कोल इंडियाची उपकंपनी. कोल इंडिया हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. ईस्टर्न कोलफिल्डच्या पश्चिम बंगालमध्ये कोळशाच्या खाणी आहेत आणि या खाणींमधून कोळशाची तस्करी होते. अरूप माझी हा कोळशाचा तस्कर याचा किंगपिन आहे. 2017 ते 2020 या काळामध्ये ईस्टर्न फील्डच्या खाणीतून जी कोळशाची तस्करी झाली त्याच्यातून 2742 कोटीची माया जमवण्यात आली, अशा प्रकारचा ईडीचा दावा आहे. आणि यापैकी 20 कोटी रुपये इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी अर्थात आयपॅककडे 2020-21च्या काळामध्ये वळवण्यात आले. हे पैसे वळवण्यात आले आर क्रांतीलाल या फर्मच्या माध्यमातून. म्हणजे वेगळ्या वेगळ्या मार्गाने मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून आयपॅककडे हा पैसा वळवण्यात आला आणि त्याचा वापर गोवा निवडणुकीमध्ये झाला, असा ईडीचा आरोप आहे. आयपॅकचे सहसंस्थापक प्रतीक जैन यांच्या घरावर आणि कार्यालयावर 8 जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली आणि ममता बॅनर्जी पोलिसांच्या फौजफाट्यासह पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांच्यासह घटनास्थळी रवाना झाल्या. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं आणि त्यांच्याकडे जे पुरावे होते ते काढून घेतले. त्यांच्याकडून फाईल्स काढून घेतल्या, पेनड्राईव्ह काढून घेतले, काही हार्ड डिस्क सुद्धा काढून घेतल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. हे प्रकरण 9 जानेवारी रोजी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केलं. जेव्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली तेव्हा मोठ्या प्रमाणात तिथे जमाव एकत्र झाला, गोंधळ सुरू झाला, घोषणाबाजी सुरू झाली आणि इतकी घोषणाबाजी झाली, इतका गोंधळ झाला की न्यायमूर्ती सुब्रा घोष यांना ही सुनावणी स्थगित करावी लागली. या गोंधळामध्ये मी कामकाज करू शकत नाही असं म्हणून त्यांनी ही सुनावणी स्थगित केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअप मेसेज पाठवले आणि हा जमाव एकत्र केला. असे अनेक लोक हायकोर्टामध्ये उपस्थित झाले ज्यांचा या प्रकरणाशी काडीचाही संबंध नव्हता. या जमावाने घोषणाबाजी केली, या जमावाने गोंधळ घातला आणि त्याचं पर्यावसन ही सुनावणी बंद पडण्यात झालं. म्हणजे जमावाच्या माध्यमातून न्यायालयाच्या कामकाजावर दबाव आणण्यात आला आणि हे काम अखेर बंद पडण्यात आलं. केंद्र सरकारचे ॲडव्होकेट जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद केला. युक्तिवाद करताना त्यांनी एक वाक्य वापरलं की पश्चिम बंगालमध्ये डेमोक्रेसी सुरू नसून मोबोक्रेसी सुरू आहे. त्यांनी असं स्पष्ट शब्दात आरोप केलेले आहेत की पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईडीने जमा केलेले पुरावे चोरलेले आहेत. ईडीचे अधिकारी जेव्हा 8 जानेवारी रोजी प्रतीक जैन यांच्या घराचा तपास करत होते तेव्हा त्यांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्याचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांच्यासह पोहोचल्या. त्यांच्यासोबत राज्याच्या पोलिसांचा फौजफाटा होता. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि भविष्यामध्ये जर हे सुरू राहिलं तर प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारच्या घोटाळ्यांना रोखण्यासाठी राज्याच्या पोलिसांचा वापर होऊ शकतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पोलीस महासंचालक राजीव कुमार यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी तुषार मेहता यांनी केली. आणि त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. ते असं म्हणाले की कार्यालय कोणाचं होतं? प्रतीक जैन यांचं. त्यांनी या कारवाईला रोखण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु ही कारवाई रोखण्यासाठी ममता बॅनर्जी घटनास्थळी पोहोचल्या. ईडीचे अधिकारी जेव्हा प्रतीक जैन यांच्या कार्यालयावर धाड घालत होते तेव्हा ममता बॅनर्जी तिथे पोहोचल्या. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं आणि पुरावे हिसकावून घेतले. या प्रकाराचा जेव्हा प्रचंड गवगवा झाला तेव्हा तृणमूलचे पदाधिकारी
युक्तिवाद करायला लागले की आयपॅक आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये करार आहे आणि हा करार निवडणुकीच्या संदर्भात आहे, प्रचार प्रसाराच्या संदर्भात आहे. आयपॅक कडे तृणमूल काँग्रेसचा अत्यंत महत्वाचा असा डेटा आहे आणि ईडीच्या माध्यमातून हा डेटा भाजपा काढून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. म्हणून ममता बॅनर्जी तिथे पोहोचल्या. त्या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून तिथे गेल्या नव्हत्या, तर पक्षाच्या नेत्या म्हणून तिथे गेल्या होत्या. तृणमूल काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद करतायत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये हेच मुद्दे उपस्थित केले. ते असं म्हणाले की आयपॅकच्या विरोधात आरोप बऱ्याच काळापासून आहेत, ईडी बऱ्याच काळापासून त्यांचा तपास करते आहे, परंतु पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर असताना ही धाड टाकण्यात आली आणि याच्या मागे राजकीय हेतू आहे. सर्वोच्च न्यायालयाने कपिल सिब्बल यांचे जे युक्तिवाद आहेत ते फार मनावर घेतले असं चित्र दिसत नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की केंद्रीय तपास यंत्रणांना कोणत्याही पक्षाच्या निवडणुकाच्या कामामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाहीये, परंतु पक्षाचे मुखवटे घालून कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासामध्ये मोडता घालण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. केंद्रीय तपास यंत्रणांना पूर्णपणे स्वातंत्र्य द्यायला हवं. राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये घोटाळ्यातल्या गुन्हेगारांना कवच प्रदान करू नये, त्यांना संरक्षण देऊ नये, अन्यथा कोणत्याही मोठ्या घोटाळ्याचा तपास करणं केंद्रीय तपास यंत्रणांना अशक्य होऊन जाईल. या संपूर्ण प्रकरणामध्ये केंद्र सरकारचे ॲडव्होकेट जनरल तुषार मेहता यांनी केलेले युक्तिवाद अत्यंत आक्रमक होते आणि त्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतलेली दिसते. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत की या संपूर्ण प्रकरणाचे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत आणि संबंधित जेवढे पुरावे आहेत त्याचं राज्य सरकारने संरक्षण केलं पाहिजे. आणि त्यांनी पुढे जाऊन असं सांगितलं, 8 जानेवारी रोजी प्रतीक जैन यांच्या कार्यालयावर ज्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड घातली होती त्यांच्यावर राज्य सरकारने FIR दाखल केलेला आहे. या FIR ला सुद्धा स्थगिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. 8 जानेवारी रोजी जे अधिकारी प्रतीक जैन यांच्या कार्यालयावर धाड घालायला गेले होते त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्यात आला, त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला, त्यांना धमकवण्याचा प्रयत्न झाला. 9 जानेवारी रोजी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथे घोषणाबाजी केली, गोंधळ घातला आणि हे जे प्रकार आहेत ते पश्चिम बंगालला नवे नाही आहेत. संदेशखाली प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांना याच्यापूर्वी मारहाण झालेली आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा जो निवडणूक आयोगाचा उपक्रम आहे तो उपक्रम राबवला जात असताना राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला. अनेक तास हा घेराव सुरू ठेवण्यात आला आणि निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी अधिकारी या कार्यालयामध्ये होते त्यांना कोंडून ठेवण्यात आलं. पश्चिम बंगालमध्ये जेव्हा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवण्यात येत होता तेव्हा BLOना धमकावणं, त्यांना मारहाण करणं, त्यांच्या कामामध्ये अडथळे आणणं हे प्रकार तर सर्रास सुरू होते. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते, तृणमूल काँग्रेसचे पदाधिकारी याच्यामध्ये सहभागी होते. आणि आता तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः मैदानात उतरून दंडेली सुरू केलेली आहे आणि त्याचं दर्शन 8 जानेवारी रोजी सगळ्या देशाने घेतलं. आता या सगळ्या दंडेलीला सर्वोच्च न्यायालय चाप लावणार आहे का, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज अत्यंत पोटतिडकीने युक्तिवाद केलेले आहेत, अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केलेली आहे की एकदा सोक्ष लावून टाका. पश्चिम बंगालमध्ये जे अराजक माजलं आहे ते थांबवण्यासाठी कुठेतरी हस्तक्षेप करा. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं आहे की परिस्थिती अशा प्रकारची आहे की आम्ही जर हस्तक्षेप केला नाही तर पश्चिम बंगालमध्ये कदाचित अराजकाची स्थिती निर्माण होऊ शकते. अराजकाची परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये आधीच निर्माण झालेली आहे आणि भीती अशी आहे की एप्रिलमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका तरी या दंडेलीमुळे व्यवस्थित पार पडतील की नाही. ईडीने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली जनहित याचिका, आज न्यायालयामध्ये झालेला युक्तिवाद, याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला नोटीस जारी केलेली आहे आणि 3 दिवसामध्ये हे जे युक्तिवाद झाले, हे जे आक्षेप पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात उपस्थित करण्यात आले त्या संदर्भात 3 दिवसात उत्तर द्या अशा प्रकारचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारला दिलेले आहेत. 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या, 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. या दोन्ही निवडणुकांनंतर तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांना वेचून फटकावण्यात आलं, अनेकांची हत्या झाल्या, घरात घुसून महिलांवर बलात्कार करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारच्या अराजकाची परिस्थिती असताना केंद्र सरकारने ही परिस्थिती रोखण्यासाठी कोणतेही पाऊल उचललं नाही. केंद्र सरकारने उघड्या डोळ्याने हे सगळे अत्याचार पाहिले. आता पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका आहेत. दहशतीचं वातावरण पश्चिम बंगालमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. जिथे सरकारचे अधिकारी सुरक्षित नाहीये, जिथे न्यायालय सुरक्षित नाहीये, तिथे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी तरी कशी. अशा परिस्थितीमध्ये जर तिथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा तिथे तोच खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संपूर्ण अनागोंदीची दखल घेतलेली आहे, पश्चिम बंगाल सरकारला नोटीस बजावलेली आहे, परंतु कठोर कारवाई होणार आहे का, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार आहे का. ॲडव्होकेट जनरल तुषार मेहता यांनी जी विनंती केलेली आहे त्या विनंतीची दखल सर्वोच्च न्यायालय घेणार आहे का.
आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून जर हे अराजक थांबवणे आणि कोणतेही प्रयत्न झाले नाहीत तर केंद्र सरकार या प्रकरणामध्ये काही कठोर पावलं उचलणार आहे का, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत आणि येत्या काळातच आपल्याला त्याची उत्तरं पाहायला मिळणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या सरकारने एक गोष्ट स्पष्टपणे सगळ्यांना दाखवून दिलेली आहे की त्या ईडीला जुमानत नाहीत, त्या निवडणूक आयोगाला जुमानत नाहीत, त्या सीबीआयला सुद्धा जुमानत नाहीत, त्या न्यायालयाला सुद्धा जुमानत नाहीत. हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे 9 जानेवारीच्या रोजी. 9 जानेवारी रोजी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये प्रचंड गोंधळ घातला. इतका गोंधळ घातला की न्यायमूर्ती सुरा घोष यांना सुनावणी सुरू ठेवणं अशक्य झालं. त्यांनी स्पष्ट केलं की या गोंधळामध्ये मी कामकाज करू शकत नाही. त्यामुळे प्रश्न हा निर्माण होतो की भविष्यामध्ये ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला तरी जुमान देईल की नाही. 3 दिवसांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांचं उत्तर दाखल करायचं आहे आणि हे उत्तर जर सर्वोच्च न्यायालयाला समाधानकारक वाटलं नाही तर अर्थातच सर्वोच्च न्यायालय ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या विरोधात काहीतरी आदेश देणार. या आदेशांचं जर पालन ममता बॅनर्जी यांच्या सरकारने केलं नाही, या आदेशाची अंमलबजावणी केली नाही, सर्वोच्च न्यायालयाची जी मर्यादा आहे त्याचं सुद्धा उल्लंघन केलं, जसं त्यांनी उच्च न्यायालयाच्या मर्यादांचं उल्लंघन केलं होतं, तर त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय असेल आणि खरं तर केंद्र सरकारची भूमिका काय असेल, मोदी सरकारची भूमिका काय असेल, पश्चिम बंगालमध्ये जो अराजकाचा नंगा नाच सुरू आहे तो रोखण्यासाठी केंद्र सरकार काय करणार, सर्वोच्च न्यायालय काय करणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हा प्रश्न फक्त पश्चिम बंगाल सरकारचा नाहीये, हा प्रश्न या देशामध्ये लोकशाही राहणार आहे की नाही याचा आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या माध्यमातून सगळ्या देशावर जे बांगलादेशी घुसखोरांचं अरिष्ट आलेलं आहे ते टळणार की नाही याचा आहे. एप्रिल महिन्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या सुरळीत पडणार की नाही याचा आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकारला या प्रकरणी काहीतरी खंबीर भूमिका घ्यावी लागेल, अशी भूमिका जी यापूर्वी त्यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात घेतली नाही, ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घेतली नाही. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.